कालवं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. कालवांना ज्यांना इंग्लिशमध्ये ऑयस्टर्स बोलतात, एवढे चविष्ट असतात की कोणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटतं. आणि कोकणात आल्यावर कालवं, शिंपल्या, मासे, खाडीचे मासे हे खाल्लं नाही तर मग कायच कोकणात आलात, बरोबर ना मित्रांनो? तर आज मला कालवांची आठवण कशी झाली तर सकाळी मी खाडीवर मासे पकडायला गेलो होतो, पण काही भेटलं तर नाही. पण पाणी बघून असं वाटलं की आता उद्या सकाळी कालवं पकडण्यासाठी कालवं काढायला बऱ्यापैकी पाणी भेटेल. कालवं म्हणजे आपण जी कालवं पकडतो ती मोठ्या साईजची कालवं असतात, ज्यांना फरे बोलतात. ते जे नदीच्या मध्ये असतात किंवा म्हणा खाडीच्या भागात असतात, जिथे दगडींना ते चिपकून खूप मोठे होतात. तर आपण तिकडे जाणार आहोत. आता उद्या सकाळी जायचा प्लॅन आहे. मी आज हा व्हिडिओ का शूट करतोय तर मला तुम्हाला कालवांच्या हेल्थ बेनिफिट्स बद्दल काय सांगायचं होतं. तर कालवं किंवा ऑयस्टर्समध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असतं, जे मेन्समध्ये टेस्टोस्टेरॉन इन्क्रीज करण्यासाठी खूप उपयुक्त असतं. त्यानंतर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स खूप असतात, जे आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतात. अजून इम्युन सिस्टम बूस्ट करायला पण कालवं खूप हेल्प करतात. आणि हे बघ, हे आमची माव, हिला असंच चढायला बिडायला आवडतं अशी. आणि अजून आपल्या हार्टसाठी पण खूप चांगलं असतं. इकडे हार्टसाठी पण कालवं खूप चांगली असतात. आणि आता सध्या तरी आहे ना, कालवं काढणं आपल्या इथे खूप मुश्किल आहे, कारण टाईड्स खूप हाय असतात, पाणी लवकर उतरत नाहीत. काही ठिकाणी तर काय बांध टाकले गेले, जो नॅचरल रिसोर्सेस होते ते थोडे कमी होत जातात. त्याच्यामुळे कालवं भेटणं तेवढं मुश्किल होतं आणि त्यांना फोडणं तेवढंच मुश्किल असतं. त्यांच्यातून घर काढणं, म्हणजे ते कालवाचं मांस असतं ते काढणं खूप कठीण झालं. तर आता आपण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली की कालवं काढायला जायचा सगळ्यात चांगला टाइम कोणता, किंवा सगळ्यात जास्त मांस असलेली कालवं आपल्याला कोणत्या टाइमला भेटतील. तर सगळ्यात जास्त मांस असलेली कालवं आपल्याला अमावस्येच्या आसपास, अमावस्या पकडून एक 4 ते 5 दिवस, 3 दिवस इकडे पकडा, 3 दिवस तिकडे पकडा, सगळ्यात जास्त मांस असलेली भरीव आणि टेस्टी कालवं ह्या टायमिंगला तुम्हाला भेटणार. आता त्याचं कारण काय सायंटिफिकली मला पण माहिती नाही, बट पौर्णिमेच्या प्रमाणात अमावस्येला खूप भरीव अशी कालवं भेटतात. मी आता एक दगड जो मी खूप अगोदर एक डेकोरेशन पीस म्हणून आणला होता, तो मी तुम्हाला दाखवणार आहे की केवढ्या मोठी असतात ती कालवं. आणि उद्या मी सकाळी व्हिडिओ चालू करेन. मे बी आमचा आवाज येणार नाही, कारण हा माझ्याकडे पडलेला ऍक्शन कॅमेरा आहे. बघूया त्यातून व्हिडिओ कसे येतात, काय होतंय. लेट्स होप फॉर द बेस्ट. आवाज आला तर तुम्हाला आमची मजा मस्ती बघायला भेटेलच. तिकडे कालवं आम्ही काही भाजून पण खाणार आहोत. बघूया जसा टाइम होईल तसं. आणि घरी आल्यावर एक छानशी रेसिपी पण तुम्हाला, एक साधी सिंपल रेसिपी पण तुम्हाला दाखवेल. चला तर मग भेटूया उद्या. तर आज आपण सकाळी 7 वाजता पोहोचलोय खाडीवरती कालवं काढण्यासाठी. तर आपल्यासोबत आता आहेत सुहेल आणि कैफ. सुहेलला तर तुम्ही मे बी ओळखतच असाल. आपण ही एका मित्राला बोट सांगितली होती, त्याची छोटी होडी जी आहे खाडीवरती, ती त्याला सांगितली होती आम्ही कालवं काढायला. तर त्याची आपण ही होडी घेऊन जाणार आहोत कालवं काढण्यासाठी खाडीमध्ये. कैफ त्या होडीचे रस्सा वगैरे सोडतोय आणि एक दगड, ज्या होडीला तिथे थांबवून ठेवण्यासाठी एक दगड जो होडीसोबत असतो तो घ्यायचा आम्ही काम करतोय. सुहेलने तो दगड पण आतमध्ये टाकलाय. आता होडी आता आपल्याला खेचून वरच्या बाजूला थोडं नेऊन ठेवायला लागेल, वरच्या बाजूला न्यायला लागेल, कारण तुम्ही समोरच्या बाजूला बघितलात तर प्रवाह खूप जास्त आहे. त्या बाजूने जर आपण होडी न्यायचा प्रयत्न केला तर आपण वाहात खालच्या बाजूला जाऊ शकतो किंवा खाडीच्या तोंडावर जाऊ शकतो. म्हणून आपण जिथे प्रवाह कमी आहे त्या बाजूला आपण होडी घेऊन जाणार आहोत. तर बघूया आपण आता की होडी कशी चालवतात वगैरे.
आणि ही होडी खूप छोटी आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामधून प्रवास करताना थोडं काळजीपूर्वक करावं लागतं. ह्या छोट्या होड्या थोड्या अनस्टेबल असतात, त्याच्यामुळे बॅलन्स बनवून बसायला लागतं याच्यामध्ये. आता आपण सुहेलला खेचतोय पुढच्या बाजूला होडी. त्यानंतर मी पहिला बसेन होडीमध्ये, कारण मी सगळ्यात इनएक्सपिरियन्स पर्सन या तिघांमध्ये आमच्या तिघांमध्ये मी सगळ्यात इनएक्सपिरियन्स पर्सन असल्यामुळे मीच आता होडीमध्ये पहिला बसणार आहे. माझ्या नंतर सुहेल आणि त्यानंतर कैफ, जो आपला व्हला चालवणार आहे. ही व्हल्याने चालवली जाणारी होडी आहे. तर आपल्याला थोडं पुढे गेल्यावर कैफ एक डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी स्लो मोशनमध्ये केला आहे की कैफ त्या होडीला चालवण्यासाठी कसे वल्ले मारतो. वल्ले म्हणजे पॅडल्स. पूर्ण डाऊन स्विंग करून ते वल्ले मारतात, त्याच्यामुळे खूप ताकद मिळते आणि होडी आपली थोडी फास्ट पुढे जाते. जर आपण वरच्या वरती वल्ला मारला तर ती तेवढ्या फास्ट पुढे जाणार नाही. पाचच मिनिटात आम्ही आमच्या कालवं काढायच्या जागेवर पोहोचलो. पण तिथे जाता जाता आमच्या लक्षात आलं की आमच्या होडीतून पाणी आत येतंय. होडीला खालती एक छोटा होल असल्यामुळे तिकडनं कंटिन्यू पाणी आत येत होतं आणि सुहेल ते पाणी बाहेर काढायचं काम करत होता. त्या होलासाठी आता तर आम्ही काही करू शकत नाही, कारण आम्ही खूप आतमध्ये आलो आहे. ऑलमोस्ट 1 किलोमीटर भर आतमध्ये खाडीमध्ये आलोय, जिथे कमी पाणी आहे. कैफ चेक करतोय पाण्यामध्ये व्हला टाकून की पाण्याची खोली किती आहे. तर आम्ही व्हला मारून मारून आम्ही चेक केलं की कुठे आपल्याला कालवाची खडकं किंवा कालवाच्या दगडी लागतील. तर जिकडे आम्हाला जास्त कालवाच्या दगडी लागल्या तिथे आम्ही जाऊन थांबवलं होडी आमची. आणि त्यानंतर पहिलं सुहेलने नांगर टाकला आणि पहिला सुहेल कमी वजनाचा असल्यामुळे सुहेल पहिला उतरला. त्यानंतर कैफ आणि मी सगळ्यात नौका असल्यामुळे मी सगळ्यात शेवटीच, जसं एक्सपेक्टेड आहे. तर मी उतरायच्या अगोदरच कैफने पहिलाच कालवाचा दगड काढून आपल्याला दिला. तुम्ही पुढे ठेवला आणि आता मी, कैफ आणि सुहेल तिघं मिळून कालवं काढायला सुरुवात केली. बघता बघता जिथे हात टाकू तिथून भरमसाठ मोठ्यात मोठी कालवं आपल्याला भेटत होती. आणि आता मी तुम्हाला दाखवेनच की किती कालवं आपण लगभग 1 ते 1.5 तासाच्या मेहनतीमध्ये आपण किती कालवं जमा केली. आपली होडी छोटी असल्यामुळे त्या होडीच्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण ती कालवं घेऊन आलो आणि त्यासाठी आपण आता असं पूर्ण आतमध्ये जाऊन ती कालवं आपण बाहेर काढत होतो. एक वेगळा दगड आपण तिकडून काढत होतो. पाण्याच्या आतमध्ये पूर्ण हात टाकून पायाने बघून कालवं कसं आहे, कालवं त्याला आहे की नाही. मोठं कालवं असेल तर आम्ही घेत होतो, छोटं असेल तर आम्ही तिथेच परत टाकून देत होतो. असं करून करून आम्ही खूप सारे कालवं जमा करायला लागलो. कालवांचं वजन कमी करण्यासाठी ती छोटं करायचा प्रयत्न करत होतो, कारण त्यांच्यासोबत काही दगडी पण वरती येत होत्या, पण ते हाताने काय शक्य होत नव्हतं. त्यामुळे आम्ही पहिलं जेवढं जमेल तेवढं तिघांनी मिळून कालवं जमा करायला सुरुवात केली. कैफ तर पटापट कालवं जमा करून माझ्या हातात देत होता आणि मला फक्त ती होडीमध्ये ठेवायचाच वेळ भेटत होता. बरं, आपण या होडीला आहे ना, ही जी होडी आहे आपली छोटीशी, या होडीला पगार असं म्हणतो. जेवढ्या पण छोट्या होड्या असतात त्यांना आपण पगार असं म्हणतो इथे.
माझ्या गावात तर यांना पगार बोलतात, तुमच्या इथे काय बोलतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर पटापट आपलं कालवं जमवणं सुरू आहे. भरतीचं पाणी यायची वेळ झाली होती, त्यामुळे आम्ही पटापट जेवढी भेटतील तेवढे फरे किंवा ही मोठी कालवं काढायचा प्रयत्न करत होतो. जेवढं जमेल तेवढं पटापट कालवं काढत असतानाच आमच्या असं लक्षात आलं की आपल्या होडीमध्ये थोडं जास्तच पाणी भरतंय. तर मग मी तुटलेली बॉटल ती घेऊन पाणी काढायला चालू केलं. बाकी आता आपण तुम्ही पुढे बघालच आपण काय मजा करतो ती. आपण आता पुरेशी कालवं जमा केलेली होती, त्यामुळे आता सुहेल ही कालवं तोडायला आतमध्ये पगारामध्ये जाणार होता. तोडायला म्हणजे त्यांच्यासोबत जे दगड आम्ही उचलून काढले होते ते दगड आम्ही वेगळे करणार होतो आणि जे कालवांचे जे वेगळे फरे असतात जे कव्हर सोबत ते आम्ही वेगळे काढणार होतो. तर आता सुहेल ती कालवांचे दगडी वेगळे करायला बसला आहे आणि जसे ते कालवांचे फरे वेगळे करतोय आणि दगडी परत पाण्यामध्ये टाकून देतोय, जेणेकरून त्या दगडींना चिकटून परत कालवं ती मोठी होऊ शकतात. मित्रांनो, तुम्ही कधी कच्चं कालवं खाल्लंय का? आता सुहेलने एक कच्चं कालवं काढून कैफला खायला दिलं. मी पण एक खाल्लं, पण ते शूट झालं नाही का काय झालं, आपला कॅमेरा जुना असल्या कारणाने सगळं काय नीट शूट होत नाहीये आणि आवाजही येत नाहीये. त्यामुळे आम्ही जे काय मजा मस्ती किंवा जे काय बोलत होतो त्याचा आवाज तर तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाहीये. मला व्हॉइस ओव्हर लावायला लागतोय, त्याबद्दल क्षमा असावी. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं सपोर्ट कायम जर माझ्या मागे राहिला तर नक्कीच आपण नवीन कॅमेरा घेऊच. आता आम्ही खूप सारं जमा करून निघतोय आपल्या खाडीच्या जिथून आपण बोट आणली त्या ठिकाणी. तिथे जाऊन आपण ही सगळी कालवं फोडणार आहोत. सगळी तर शक्य होणार नाहीयेत, कारण ही खूप म्हणजे खूप जास्त आहेत. आपण ऑलमोस्ट 2 गोण्या भरून घरी आणली, त्याच्यामुळे एवढी फोडल्यानंतर 2 गोण्या भरून घरी आणली. ऑलमोस्ट एक आपली तेलाची कितली असते ती भरून कालवा आपण फोडून काढली होती. फक्त मांस एक केतली भरून आणि दुसरा एक आपला चॉकलेटचा मोठा डब्बा भरून एवढी कालवं नुसतं मांस आपण बाहेर काढलं होतं मित्रांनो. तर आता पगार आपण वरती खेचून थोडीशी कालवं आपण भाजून पण दाखवणार आहोत तुम्हाला. पुढे बघाच मी काय काय करतो. आपली छोटीशी होडी किनाऱ्याला लागताच सुहेल आणि कैफ सुरू झाले त्यांच्या कामाला, म्हणजेच
कालवं फोडायला. तर आपण आता बघूया की किती कालवं ते फोडतायत आणि त्यांचा आपण पुढे काय करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नक्कीच तुम्हाला या प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज लवकरच बघायला भेटतील. पण त्यासाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या सपोर्टशिवाय आम्हाला हे व्हिडिओ बनवणं किंवा एवढं एडिटिंगला बसणं मला तरी थोडंसं मुश्किल आहे. तुमचा सपोर्ट जेवढा असेल तेवढेच तुम्हाला असे नवीन नवीन अनोखे अनोखे व्हिडिओ नक्की पाहायला भेटतील. ही केटली आहे जी ऑलमोस्ट आपण त्या नेक पर्यंत भरून घेणार आहोत. सुहेल आणि कैफला कालवं फोडण्यासाठी मदत व्हावी म्हणून मी कालवं पटापट आपल्या पगारातून किंवा छोट्या होडीतून बाहेर काढतोय, जेणेकरून त्यांना फोडायला पटापट जवळपास हाताच्या जवळ भेटतील. त्यांना सारखं सारखं उठायला लागणार नाही. जेवढी होतील तेवढी कालवं मी पटापट त्यांना काढून देणार आहे. कालवं वेगळी करताना त्यामधले फक्त फरे वेगळे करून, म्हणजे ज्यामध्ये फक्त मांस आहे असे थोडे वेगळे केले आपल्या येत्या 2-3 व्हिडिओसाठी. आता हा व्हिडिओ ज्या दिवशी तुम्ही बघत आहात त्याच्या 2 दिवसांमध्येच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज पण बघायला भेटतील. त्याच्या पण मस्त रेसिपी बनवणार आहोत. तर आता मी चाललोय आपले कालवं भाजण्यासाठी सामान गोळा करायला. तर आता आपण जमा करतोय कागद, प्लास्टिक खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आता मला तुम्ही क्रिटिसाइज करू नका की प्लास्टिक जाळणं एन्व्हायरमेंटसाठी हे आणि ते, कारण आपल्या समुद्रकिनारीची लाकडं असतात ती थोडी दमट असतात किंवा खूप एकदम सुखी नसतात, कधीच नसणार ती पटकन पेट घेत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला जेवढी जमली तेवढी आपण कमी प्लास्टिकचा यूज केला आणि मस्तपैकी सगळं सामान जमा करायला लागलो. बाईक घेऊन निघालो, कारण लाकडं जमा करणं एवढं पण सोपं नाही मित्रांनो. पण अवघ्या 500 मीटरमध्येच माझी लाकडांची शोध पूर्ण झाली. कारण एका ठिकाणी तुटलेल्या झाळवंडीची मला बरीचशी लाकडं भेटली, जी मी जमा करून, ही करवंदीची लाकडं होती ज्यांना काटेही होते, पण कसे बसे ते जमा करून मी निघालो आपल्या पुढच्या प्रवासाकडे. जवळजवळ आपली लाकडं जमा करून झालेली आहेत. आता थोड्याच वेळात आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केला आहे, कारण व्हिडिओ खूपच जास्त मोठा होत होता. कारण सर्वच दाखवणं एका व्हिडिओमध्ये शक्य नाही झालं मित्रांनो. आता लाकडं जमा करून मी गाडी फिरवली आणि निघालो आपल्या लोकेशनकडे, जिथे आपण कालवं फोडत होतो. तर जिथे आपण
कालवं फोडत होतो त्याच ठिकाणी आपण लाकडांचा ढीग केला. जास्त मोठी मोठी लाकडं आणलेली नाही कारण ती पेटायला खूप जास्त वेळ गेला असता. त्यामुळे पण कागद, थोडासा पातेरा आणि ही छोटी छोटी लाकडं जे पेट घेण्यासाठी जेवढं हे होतं उपयुक्त होतं तेवढं मी जमा केलं आणि ते मी आपल्या लायटरच्या सहाय्याने पेटवून घेतलं. आग धुमसतात सुहेल बोलला होता, घे कालवं घे, आता आपण ही मस्त भाजून खाऊया. तर यातली फक्त फरे म्हणजे नुसते कालवं चांगली काढून घेतली. आता सुहेल तेच दाखवतोय. ही बघा, ही भरणी आपली ऑलमोस्ट फुल झालेली आहे, अगदी गळ्यापर्यंत. म्हणून ती आपण आपली सावलीमध्ये ठेवली कारण वाफेवरती कालवं खराब होऊ शकतात त्यामुळे. आणि मी थोडे फरे घेऊन निघालो आपल्या आगीमध्ये टाकायला. मस्त आग पेटलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता मस्त कालवं भाजून घेणार आहोत. भाजलेल्या कालवांची चव मित्रांनो खरंच. आत्ता ऑलमोस्ट जवळजवळ 1-1.5 आठवडा झालाय या गोष्टीला आणि तरीही माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटतंय. एवढी चविष्ट असतात ही भाजलेली कालवं. आता मी तुम्हाला एक कालवं फोडून दाखवणार आहे. मला त्याचा जास्त अनुभव तर नाही, पण मी तुम्हाला आहे ना नक्कीच मदत करू शकतो. कारण मी जेवढं शिकलोय माझ्या फॅमिलीकडून किंवा सगळ्यांकडून शिकलोय ते मी तुम्हाला दाखवू शकतो. तर कालवं फोडण्यासाठी आपण यूज करतो एक स्क्रू ड्रायव्हर जुना आणि एक हातोडीने हिंजेसवर वार करायचा आणि आपली कालवं एकदम अखंड ओपन होतात. मी तुम्हाला आता थोड्या वेळातच दाखवेन की कशी कालवं अखंड ओपन होतात. ती फक्त हिंजेस ओपन करायचे. हे बघा, अख्खं कालवं बाहेर आलंय. आता ते आपण बाहेर काढणार आहोत. आणि आपण जे हे उरलेल्या कवच्या वगैरे होत्या, आपल्याला जेवढं लांब जमलं तेवढं पाण्यामध्ये टाकून दिलं, जेणेकरून आपल्याला पुढे पण कालवं भेटत राहतील. नाहीतर काही लोक असतात आपल्या समुद्र किनाऱ्यावर वरती काढतात कालवांना आणि तिथेच कवचा त्या फेकून देतात. त्याने काय होतं, पाण्यामध्ये कालवांना पकड भेटत नाही. नुसतं चिखलावर ते कशाला पकडणार आणि नंतर मग स्वतःच रडत बसणार की आम्हाला कालवं भेटत नाहीत किंवा कालवं आता अगोदर सारखी राहिले नाहीत. स्वतःच जर आपल्या निसर्गाची आपण जपणूक केली ना तर आपल्याला खूप काही निसर्ग कितीही घेतलं ना तरी पण परत देऊन जाणार, हे नक्कीच. हे आता आपलं मस्त कोळसा तयार झालेला आहे आणि त्याच्यावर कालवं भाजतायत. आणि एक कालवं हे बघा किती सुंदररित्या भाजलं गेलंय, ते खूप गरम. याच्या शेवटला तुम्हाला एक कालवं भाजलेलं दिसेल, ते आम्ही खाऊन घेतलं. कारण ह्यानंतरचा व्हिडिओ शूट नाही झाला. त्याचं कारण असं की आपला ॲक्शन कॅमेराची बॅटरी संपली. त्यामुळे आपण याच्या पुढचा व्हिडिओ जो
होता एक खूप अजून 2-3 तास आम्ही त्याच जागेवर होतो. अजून खूप सारी कालवं आम्ही भाजून खाल्ली, उरलेली घेऊन गेलो. तो खूप सारा व्हिडिओ होता जो मी तुम्हाला दाखवू शकलो नाहीये. त्याबद्दल मी माफी तुमची मागतोय. आणि आता ह्यापुढे जे कालवं वगैरे आम्ही खाल्ली ती मजा आहे जी खरंच मी यासाठी खूप दिलगीर आहे की ही मजा तुम्ही मिस केलात, तुम्ही पण मिस केलात आणि मी तुम्हाला दाखवायची मजा मिस केली. चला तर मग भेटूया आपण नवीनच अशा व्हिडिओमध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयाच आपण लवकरच. चला तर मग एन्जॉय करा, खुश राहा. बघा कमी करा अगोदर